महत्त्वाची बातमी, महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। एनसीपीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब अद्याप झालेला नाहीये। एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती आहे। उमेदवारी अर्जावर केवळ सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेतल्यात, तर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हे नेते इच्छुक आहेत। पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अधिक, इद्रिस नाईकवाडी, नवाब मलिक, हे नेते इच्छुक आहेत। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जुळलेत। अक्षय, काय सांगाल? एनसीपीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झाला नाही, मात्र कोणाकोणाची नावं चर्चेत आणि बैठकीत सध्या काय निर्णय झालाय का? ऋषाली, खरं तर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दर मंगळवारची मंत्री आणि आमदारांची जी बैठक होते ती आता संपन्न झालेली आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये राज्यसभेच्या एका उमेदवारीच्या संदर्भात चर्चा जी आहे ती या सर्व बैठकीमध्ये रंगलेली होती। जवळपास 10 नावं जी आहेत ती या संपूर्ण राज्यसभेच्या निवडणुकीकरता इच्छुक नावं आहेत। त्यापैकी पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अधिक, इद्रिस नाईकवाडी, नवाब मलिक, बाबा सिद्दीकी या संपूर्ण नावांची जी आहे ती चर्चा जी आहे या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। खरं तर सूचक म्हणून काही आमदारांची सह्या ज्या आहेत या राज्यसभेच्या निवडणुकीकरता पक्षाकडनं घेण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भातचा राज्यसभेच्या उमेदवाराच्या संदर्भातचा निर्णय जो आहे तो पक्षाचे वरिष्ठ नेते एक छोटेखानी बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेतील अशी चर्चा आहे। आणि सर्व महायुतीचे उमेदवार जे आहेत राज्यसभेचे ते 15 फेब्रुवारीला आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहे। उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे उद्याच्या दिवशी संपूर्ण शेवटची चर्चा जी आहे ती या संपूर्ण निवडणुकीचे उमेदवार कोण असणार या संदर्भात होणार आणि 15 तारखेला संपूर्ण राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज महायुतीच्या उमेदवारांकडनं भरला जाईल। परंतु अद्याप तरी देखील राष्ट्रवादीकडनं आपला उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। नक्कीच अक्षय, खरं तर पार्थ पवार यांना उमेदवारी द्या अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। या संदर्भातले काय अपडेट? त्या नावाची जोरदार चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून होती। राज्यसभेवरती त्यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्याचसोबतच आणखीन काही नावं जी आहेत ती राष्ट्रवादीकडनं चर्चेला आणली गेलेली होती। अर्थात इद्रिस नाईकवाडी असतील, त्याचसोबत बाबा सिद्दीकी असेल आणि स्वतः सुनील तटकरे यांचं देखील नाव चर्चेत होतं। परंतु आता या संपूर्ण बैठकीमध्ये या सर्व नावांवरती चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय जो आहे राज्यसभेचा उमेदवार जो असणार आहे तो वरिष्ठ नेते बैठक जी घेतील त्या बैठकीमधनं ते नाव समोर येणार। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।